रात्री फडणवीसांना मेसेज पाठवला. म्हटलं फडणवीसांना सांगितलं मी कुठच्याही परिस्थितीत ते बाळ यांच्या आजी आजोबांकडे दिलं गेलं पाहिजे. तर मला म्हणाल मी लगेचच करतो. आणि त्यामुळे आता मला वाटलं सकाळपर्यंत मिळालं असेल तुम्हाला. नाही होत आई, सकाळी केव्हा 7 वाजता माझा भाऊ मुलगा गेलेला आहे शोधायला तिकडं. अरे बाप रे, एकदम हद्दच आहे या लोकांची. जाणं येणं ठीक आहे, पण त्या बाळाची किती हेंडसाळ होती हो, त्याच्या बाळाची किती हेंडसाळ होती हो, किती किती हो. काय आई कुठे, त्याची आई तर मेली मेली त्याची आई, पण त्याची सुद्धा वरात काढतात हो ह्या गावातून त्या गावात. काय कसली थर्ड क्लास माणसं आहे ती. त्याला आणखी काय म्हणायचं मी. इतकी बेकार माणसं आहे ती, किती बेकार माणसं आहे. दादा तुम्ही आता माझ्या मुलीला नाही, पण माझ्या नातवाला तरी ताब्यात द्यावं. नाही थोडा वेळ द्या मला. कुठच्याही परिस्थितीत आपण त्याला शोधून काढू. नाही तर मी जाईन तिथे आणि अख्खं शोधून आपण बाळ परत आणून देते तुमच्याकडे. तुम्ही बिलकुल काळजी नका करू, बिलकुल नका करू. ठीक. आणि मला एक सांगा, कोण हे जलिंदर सुपेकर कोण होते यांचे नातेवाईक आहेत? मामा आहेत सुपेकर म्हणून. ते आयजी आहेत ते? कमिशनर म्हणतात ते, कमिशनर आहे म्हणून असं ऐक. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस प्रेझेंट आहेत ते. संभाजीनगरला राहतात ना? हो मॅडम, आम्ही या क्षेत्रातलं काय मला माहिती नाही, कधी कोर्टाची पायरी चढलो नाही, कधी पोलीस स्टेशन माहित नाही, आणि हे माझ्या मागे लागले बघा काय. आय नो. नाही हे मी का विचारते दादा, कारण मग त्यांना पोलिसांची मदत आहे की नाही? हो मदतच आहे, त्यांची मदत आहे, त्यांचीही मदत आहे. पहिल्या सुनेच्या वेळेस त्यांनीच केलेलं आहे सगळं. आणि ते मला त्या सुनेचा नंबर पाठवू शकाल तुम्ही, मोठ्या सुनेचा? हो पाठवतो, माझ्याकडे नाही, माझ्या दाजींकडे. हा चालेल, मला प्लीज पाठव, मी तिच्याशी पण बोलते. या लोकांना आता सरळ करायचंय आपल्याला सगळ्यांना, सरळ करायचंय. अद्दल, आयुष्याची अद्दल घडली पाहिजे. ठीक. या